हाय सगळ्यांना नमस्कार. झालं का चहा पाणी संध्याकाळचा? तर आता आमची तयारी चालली बघा. आता हे रोजच आपलं आहे का नाही, झाडून काढून भांडी घासून स्वयंपाकाची तयारी कर. तर काय लिक्विड असं एक शांत बसत नाही, पण जाऊ दे आपलं. या तर लय जणांचं मला असे की लय मोठं झालंय लय मोठं झालंय, तर मी गळ्यातलं ही बघा असं बारकं करून घेतलं. म्हणजे घरच्या घरीच केलं आपलं. तर कसं दिसतंय सांगा. हा हा बाई असं असं केलं बाई घरच्या घरीच. आणि आपल्याला तर बारकं तर गळ्यातलं नाही लय, त्याच्यामुळं आता बघू गावाकडे गेल्यावरच. तर मग चाललंय नियोजन जायचं गावाकडं. पण कधी जावं आणि कधी नाही ते चाललंय. म्हणजे पैशाशिवाय तर सगळं काय काम होत नाही, ते कुठले काय नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे का नाही. तर आता यांची पगार येते होस तर करूच तर हे असंच आहे बघा. आता आज किती 5 तारीख आहे. मग आता कधी होती कधी नाही. अजून 5 दिवस, तर 5 दिवस म्हणलं तरी आज 10 तारखेला म्हणलं तरी 10 तारखेला येतो रविवार. रविवार आला का सुट्टी आली. हे असले आहे ते अडचणी अडचणी. त्यावरती एक दुखणं बरं होत तर त्यावर दुसरा दुखणं. मी इकडं ना चपात्या केल्या सकाळच्या, म्हणजे गडबडीत त्यांचे होते. त्यावर दादाला पोळलं तवाच मी चपात्या केल्या आणि त्यांना म्हटलं काहीतरी भाजी करून द्यावी. इतकी तर त्यांना जायचं असतंय 9:30 वाजता, पण त्यांना 9 वाजता डबा पाहिजे असतं. त्याच्यामुळं गडबडीत त्याला इतकं तर पोळलं म्हणता का ना, असा हात चिटाकला. तर तुम्हाला ती पण दाखवते. दादा बघू दाखव पोळल्याला. बाई आधी लागलं होतं इथं खाली, इथं लागलं होतं. रवा इतकं पोळलं ह्याला, असं चिटकलं तसं तुझा तुकडाच हात आहे ह्याच्यात. लय अवघड आहे का. आता हे एवढं पोळलं तर काल ते इतका तर येत होता, एवढं होता बोलायचं कामच नाही. म्हणजे सकाळी, काल नाही आज सकाळी. तर आमच्या नंदाची पूर्वी तर किती एवढत असेल, किती तिनं तर स्वसावं बाय आले. अवघड आहे. आता बघू गावाकडे गेल्यावर त्यांचे पण गाठी बिठी घ्यायला जायचंय करायचंय. एकदा जाऊन आलं म्हणजे काय नाही का नाही, एकदा चालतं तेवढंच आपला. त्यांचे एकदा पप्पा आता काय होत होतं म्हणायला, कारण का त्यांना काय माहिती नाही अजून, काय माहिती आता माहिती केलंय का नाही त्यांच्या पप्पाचं. त्यामुळं काय आता व्हिडिओ बघत असले तर उगाचच नाही ना. तरी ते बघून एकदा रातताय पण म्हणले ते मला जाऊ आपण तो आल्यावर. म्हणजे आमचा इथंच आधी विषय चालला होता, तिकडं अजून काय नाही. म्हणजे अजून फोनवर काय झालं नाही. तर रातताय नाही आले तर आम्ही तर दोघं तर जाऊन येऊ एकदा. आता इथं आल्यापासून तर तुम्ही तर बघताय आमच्या मागे दवाखाना असलं तर हे म्हणजे इथं आल्यापासून सारखं दवाखानाच आहे. ते या 12 महिन्यात आल्यापासून कसं तर काम केलं महिनाभर आणि मी आजारी पडले. रक्ताची तर काय BP सगळेच कमी झालते. राहतायला तर तसलं झालं, म्हणजे 12 महिन्याचं काय धार्जिन नाही का काय काय माहिती तसं झालं. मी असल्याचं अडचणी परत पोरगं पडलं आजारी. त्यामुळं तर लयच. आता सकाळी चालतं घर मालक पैसे मागायला भाड्याचं. म्हणलं आता अजून महिना भरला नाही काय नाही, त्यावरच तुम्ही भाड्याचे पैसे मागायला. मग त्यांना सांगितले बघू पगारच होती 9-10 तारखेपर्यंत, मग देऊ. मग म्हणलं खोली पण सोडू. आणि असं झालं बोलणं. तर बघू आता असं मी काही मनाने मी वाटतंय की गावाकडे जाऊन पण परत मला एकटीला काम आहे ते, आणि परत नवऱ्याला कामं नाही ती, ह्याचं बी टेन्शन आहे बघा. एकतरी ताप आहे का. तर आता तुमच्या लय जणांचे असे कमेंट आहे त्या की आहे ते गावाकडं करते ती कामं धंदा. मग तुम्हाला कसं आता आमच्या गावात फक्त गड्यांना कामं नाही ती बघा, बायांना किती पण काम आहे ती. रात्रभर म्हणलं आणि दिवसभर म्हणलं तरी काम आहे ते, बायांना सुद्धा नाही. पण गड्यांना मग बाईच्या जीवावर सगळं भागत नाही ना, मग ते तसं होतं या. त्याच्यामुळं बघ आता जसं होईल तसं होईल. अजून एवढं 3 महिन्यात कसं झाले ते आणि कसं नाही तर ती पंचायत आहे बघा. तर तुम्ही म्हणता सारखं जी इवळते, पण मी सारखं इवळत नाही. पण जे आहे माझी परिस्थिती ती तुम्हाला सांगते या. बाकीच्यांना काही गैरसमज करून घेऊ नका. आणि एक तुम्हाला महत्त्वाचं मी एक स्क्रीनशॉट काढलाय बघा त्या ह्याचा, कमेंट करणार. मग ते आमचं मला वाटतं की आमच्या गावाकडलंच असेल.
कारण का ते असं इतकी मोठी कमेंट केली का नाही, त्याने असंच आम्हाला म्हणलं बाबा सारा गाव देऊन आम्हाला सराप दमलंय, आता ही एकटा राहिला होता काय की. तर ते म्हणलं काय माझ्या कमेंट डिलीट करतीया. नाही मला नाही म्हणला, त्यांना म्हणला की ढोल्या कशाला कमेंट डिलीट करतोय, तुझा बाप तर आमच्या दारात रोज येऊन रडतोय. आणि आता माझं त्यांचा बाप तर त्याच्या दारात रोज जाऊन रडत असला तर आम्ही इकडून तिकडून आता 3 लेख आहेत, 3 लेखातलं एक लेख तरी देत असेल का नसेल. आता त्यांना आमची परिस्थिती मग आता तिथं बघ गावाकडं तेव्हा मी रोज नेते नेमाने जोपर्यंत माझ्याकडे पैसे होतं तेव्हा. आणि असं तुम्हाला वाटत असेल की खोटं बिटं, आणि असं बोलल्यावर पण आमच्या घरात भांडण लागते ती. पण सांगतेच आता की नीतिनियमाने आमच्या मामाला 50 रुपये होतं आणि आम्ही भटीवर होतो तर रातताईपाशी हनुभाऊजी द्यायचा. हनुभाऊजीपाशी नसलं तरी मग आम्हाला भटीवरनं फोन करायचं. आणि पुण्यावालं तीर तर त्यांना तर सारखं तिकडून चालूच असतंय. आणि ह्याच्या दारात केव्हा गेलं तर या नाही, पण ही मी ते नावाचं आमच्या गावातलं झालं 100% असेल तर मी त्याच्या म्हणजे त्याच्या घरी जाणार, मी त्याला विचारणार की आणि अजून काय म्हणलाय, तुझ्या बाप आमच्या दारात येतोय सारखा रडत बसतोय, तुम्ही आई बापाला सांभाळत नाही म्हणून तुम्ही असंच भिकाऱ्याने भीक मागत असता आयुष्यभर, तुम्हाला सुख लागणार नाही. बाबा या असला काय करावं काय नाही. म्हणलं बरं झालं बाया कोणी नाही कोणी द्यायला तर सरा म्हणजे साऱ्या गावाने देऊन बसली होती. आता हीच राहिला होता म्हणलं शेवट. तर ही गावाकडे मी गेल्यावर एक खुलवसा करणं खालं याचा बंदोबस्त म्हणजे ह्याला मी हुडकून काढणार आणि 100% गावाकडलाच असणार हे तरी नक्की आहे. मग ती जागीरदार असो नाहीतर गरीबाचा असो, आणि गरीब काय असे बोलणार नाही ती ही मला माहिती आहे, पण जागीरदाराचा असेल पण त्याच्या घरचा असेल ते आम्हाला इतका म्हणतो की भीक माग यांना तुम्ही असंच आयुष्यभर भीक मागत बसणार आहे. पण त्याला माहिती आहे का आमच्या अडचणी काय आहेत त्या काय नाही त्या ती. अरे तो जाऊ दे, व्हिडिओमध्ये काहीच बोलणार नाही आणि मी काहीच नाही, फक्त तुम्हाला फक्त सांगावं म्हणून सांगते. तर तुम्ही म्हणला तर मी स्क्रीनशॉट काढलेला आहे, तर मी शॉर्ट व्हिडिओला मी ती कमेंटसुद्धा टाकेन त्याची. आणि त्याचा डीपीला तर असतंय का नाही खरंच त्याचं का नाही मला आता लई बोलायचं आहे, पण नको आपल्याला. आपण म्हणजे आपल्या तोंडाला थोडंसं आळानं घालावं. पण ह्याला नाही सुट्टी नाही बघा. आता मी ह्या दिवसाची वाट बघते की 5 दिवसाची, अजून 5 दिवस माझं कधी होत्या तर या पगारीतनं कधी मी पसारा गावाकडे नेते एवढं मला बघायचं. म्हणजे असे त्याच्या लय कमेंट आहेत त्या, पण मी एकाकीच बघितले कारण का त्या मावशी आलते नाही का लोणावळ्याच्या मावशी आल्यावर मग ते व्हिडिओ टाकला होता. तर त्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आहे आणि काल म्हणजे कुठला तरी अजून एकदा आहे हा. आणि ते त्या दिवशीची हे जा मी नाही का वाईट कमेंट करू नका, ते राधा राणी एक म्हणून टाकले होते मी. तर ते म्हणते त्या ह्या काय असले मूर्ख माणसांच्या नादी लागत जाऊ नका, हे अशिक्षित माणसं आहे ते. म्हणजे आता ही सुशिक्षितला असेल, आता ह्याने मला कमेंटमधूनच बोलला, त्याची जर हिंमत असते का नाही ही समस्या बोलायची करायची तर त्याला बरोबर उत्तर दिलं असेल. पण गुळग्या ही देतंय असं कमेंट करतंय उगाचच आणि नाही टिपी लावता. तर तुम्ही म्हणला का नाही मला आम्हाला दाखव, तर मी नक्की दाखवेन मी, कारण का मी कुठलीच गोष्ट मी खोटं बोलत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं मी खोटं बोलून कुठलाच पैसा पाणी काही कमवणार नाही. जी माझ्या इमानदारीत आहे, जी माझ्या म्हणजे इमानदारीने एवढं कष्ट करते, एवढं इमानदारीनं बोलते, तीच मला कडपर्यंत न्यायचं आहे. तर आता मला आणि ते तर माणूस घावला तर व्हिडिओ सकट म्हणजे पुराव्या सकट तुम्हाला मी दाखवेन. चला आता बाय.